शाश्वत विकासाची संकल्पना ही बँकेत ठेवलेल्या सुरक्षा ठेवीशी मिळती-जुळती आहे. आपण जोपर्यंत या ठेवीवरचे फक्त व्याज वापरतो, तोपर्यंत मुद्दल सुरक्षित असते. मुद्दल काढले जाईल त्याच क्षणी सर्व संपेल आणि आपण कफलक होऊ. त्याप्रमाणे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी व वने या नैसर्गिक स्रोतांसह समृद्ध असलेली पृथ्वी हे आपले मुद्दल आहे. हे स्रोत शाश्वतपणे वापरले तरच पृथ्वी सुरक्षित राहील. मात्र या स्रोतांचा अनिर्बंध वारेमाप वापर केला तर आपले मुद्दल घटेल आणि पर्यावरण ही सर्वांमध्ये विभागून घेण्याची बाब आहे. नैसर्गिक स्रोतांचा वापर करण्याच्या पद्धतीत वैयक्तिक वापरापासून ते वस्तू, व्यापार व नियम यांच्या गुंतागुंतीच्या प्रणालीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. पण आजमितीस नैसर्गिक स्रोत वाढत्या तणावाखाली असून लोकांचे आरोग्य व विकास या दोन्ही गोष्टी धोक्यात आलेल्या आहेत. आणि या सर्व धोक्याच्या घंटेतूनच शाश्वत विकास नावाची गोंडस संकल्पना साकारून आपले केलेले कर्म व त्याचे परिणाम झाकण्यासाठी ही वाटचाल सुरू झाली आहे व त्यातूनच शाश्वत विकासाची ध्येय ठरवली गेली. पण ही ध्येय गाठण्याचा प्रवास मात्र वाटतो तितका सोपा नाही आहे, कारण त्यापुढील आव्हानेही तितकीच मोठी आहेत. तेव्हा शाश्वत विकासासमोरील असलेली आव्हाने ही आजच्या तासाला आपण जाणून घेऊयात. शाश्वत विकासासमोरील पहिले आव्हान आहे ते म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ, म्हणजेच लोकसंख्या वाढ. कारण जसजशी जगाची लोकसंख्या वाढते आहे तसतसे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनावरील ताणसुद्धा वाढत आहे. आणि आज जगाची लोकसंख्या अंदाजे 7.7 अब्ज आहे व त्यातील भारताची लोकसंख्या अंदाजे 1.32 अब्ज आहे. म्हणजेच इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येकडून ज्या वेगाने आज हे नैसर्गिक स्रोत वापरले जात आहेत ते पाहता हे स्रोत फार काळपर्यंत टिकू शकणार नाहीत आणि आत्ताच्या घडीला लोकसंख्या वाढ हीच सर्वात मोठी समस्या उभी राहिलेली आहे. यानंतर पुढील आव्हान आहे ते म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे शोषण. कारण जशी लोकसंख्या वाढतीये तशा वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी औद्योगिक विकास किंवा औद्योगिक क्रांती झाली आणि त्या क्रांतीमुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर हा वाढला. म्हणजेच की नैसर्गिक संसाधनांचे शोषण जे आहे ते 19व्या शतकापासून सुरू झाले. त्यामध्ये लाकूड, कोळसा, धातू, तेल, नैसर्गिक वायू, जमिनीखालील खनिजे, पाणी आणि अशी अनेक संसाधने औद्योगिक आणि व्यावसायिक उपयोगासाठी त्याचप्रमाणे प्रगती आणि विकास साधण्यासाठी वापरली गेली. त्याच पद्धतीने राहणीमानात जे बदल होत गेले त्या बदलांनुसार कार्यालय, घरे, उद्योग व शेती या सर्व ठिकाणी निरनिराळ्या उपकरणांचा वापर होऊ लागला आणि त्यामुळे अर्थातच नैसर्गिक संसाधनांचा देखील अतिवापर होऊ लागला. आणि आत्ताच्या घडीला हा अतिवापर कमी करणे हे देखील एक सर्वात मोठे आव्हान आहे की जे शाश्वत विकासासमोर उभे ठाकलेले आहे. यानंतर पुढील चॅलेंज आहे ते म्हणजे पॉवर्टी म्हणजेच गरिबी. आणि गरिबी ही जी समस्या आहे ते औद्योगिक क्रांतीनंतरच सर्वात जास्त प्रकर्षाने उभी राहिली की त्याच्यामध्ये की ज्यांनी प्रगती साधली ते विकसित देश आणि जे प्रगतीच्या पथावर आहेत ते अविकसित देश, अशा पद्धतीने गरिबीचे मोठे आव्हान जगासमोर उभे राहिलेले आहे. कारण शाश्वत विकास करताना गरीब व वंचित लोकांच्या मूलभूत गरजाही लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण चांगले आयुष्य जगण्याची इच्छा, आकांक्षा सर्वांनाच असते, त्याच्यामध्ये मग गरीब लोक देखील येतात. पण हा आता सध्या विचार हा मागे पडत चाललेला आहे. जो श्रीमंत आहे तो अतिहव्यासापोटी सर्वांना किंवा सर्वांच्या गरजांना पायदळी तुडवून स्वतःच्याच गरजा भागवण्याकडे झुकू लागलेला आहे किंवा त्यांचा कल वाढू लागलेला आहे. यानंतर पुढील आव्हान आहे ते म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे असमान वितरण, म्हणजेच अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे आत्ता आपण पाहिलं की विकसित आणि अविकसित देश जे आहेत ते नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यामध्ये जास्त अग्रेसर असतात की विकसित देश प्रगती मार्गावरती पोचलेले आहेत आणि त्यांच्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर देखील जास्त आहे कोणापेक्षा तर विकसनशील देशांपेक्षा. आणि तो किती अधिक आहे तर 50 पटीने अधिक आहे. त्यामध्ये उदाहरण पाहायला गेलं तर एकट्या अमेरिकेची लोकसंख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 4% आहे. तरी ते जगातील संसाधनांपैकी 25% संसाधनं वापरत असतात. कारण तो विकसित देश आहे आणि त्यामुळे त्यांच्या गरजासुद्धा खूप आहेत. त्याचप्रमाणे देशांतर्गत पाण्याच्या वापरात देखील असमानता दिसून येते. म्हणजेच जसं की जेव्हा मोठी धरणे बांधली जातात तेव्हा जंगलांचे मोठे पट्टे, त्याचप्रमाणे लोकांची शेतजमीन वापरली जाते व त्यांचा उदरनिर्वाह शेतजमिनीवरच अवलंबून असतो. पण ह्या धरणामुळे लोकांना इतर ठिकाणी विस्थापित व्हावे लागते व त्यांच्यावरती
जे आहे ते उपासमार किंवा बेरोजगारीची वेळ येते. यानंतर शाश्वत विकासासमोरील पुढील आव्हान आहे ते म्हणजे उपभोक्तावाद म्हणजेच कन्झ्युमेरिझम, की याच्यामध्ये वाढत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे लोकांची खरेदी करण्याची क्षमता ही वाढलेली असते आणि मग जास्त पैसा आला तर तो नक्की वापरायचा कुठे हा प्रश्न पडतो आणि त्यातूनच चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल हा वाढू लागतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक व धातूच्या वस्तूंचे उत्पादन हा बाजारातील एक मोठा आकर्षणाचा मोठा स्रोत बनलेला आहे, की जसं आत्ता मोबाईलचे वेगवेगळे व्हर्जन येत आहेत ते खरेदी करण्याकडे जसा आपला कल वाढत चाललेला आहे, त्याच पद्धतीनं इतरसुद्धा वेगवेगळ्या वस्तू ज्या येत आहेत बाजारात त्या घेण्यामागे लोकांची मानसिकता दिसून येते आणि हे सगळं हव्यासापोटी आहे, की आधुनिक वर्जन वापरायचं हा त्यामागील एक मोठा हेतू असतो आणि लोकांना दाखवणं. मग त्यातूनच उपभोक्तावाद ही संकल्पना उदयास आलेली आहे आणि त्यातच शाश्वत विकासासमोर हे मोठे आव्हान बनलेले आहे. शाश्वत विकासाच्या मार्गाने जायचे असेल तर लोकांना त्यांची जीवनशैली बदलावी लागेल आणि कमी संसाधनांचा वापर करावा लागेल. पण हे सर्व करत असताना याच्यामध्ये लोकांची मानसिकता पण विचारात घेतली पाहिजे, कारण लोकांना आता जी चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची एक हौस किंवा सवय जी निर्माण झालेली आहे तेच आता शाश्वत विकासासमोरील एक मोठं आव्हान बनलेलं आहे, कारण त्यांची मानसिकताच बदलण्याची तयारी नाही आहे. यानंतर पुढील आव्हान आहे ते म्हणजे शिक्षण, बेरोजगारी, की याच्यामध्ये अशिक्षितता हे शाश्वत विकासासमोरील एक मोठे आव्हान आहे, कारण गरीब लोक त्यांच्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण नसल्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळत नाही. हे एक दुष्टचक्र चालू झालेले आहे आणि देशातील लोकसंख्या वाढ हे सुद्धा एक बेरोजगारीचेच कारण आहे. यानंतर पुढील आव्हान आहे ते म्हणजे जागरूकता, कारण पृथ्वीवरचे नैसर्गिक स्रोत हे मर्यादित आहेत आणि तसेच ते अपुनर्नवीकरणीय म्हणजे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत आणि ते एकदा वापरले की संपणार आहेत आणि त्यांची पुन्हा निर्माण होण्याची सुद्धा खात्री नाही आहे. मग याची जी जाणीव आहे ती सर्वांना असणं गरजेचं असतं, पण सामान्य लोकांना याची जाणीवच नसते. म्हणून या स्रोतांचा योग्य कार्यक्षम वापर झाला पाहिजे आणि वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी लोकांनी स्वतःची खरी गरज लक्षात घेऊनच काय केलं पाहिजे, खरेदी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये उपभोक्तावादसुद्धा आपोआपच या ठिकाणी कमी येईल, कारण लोकांच्यामध्ये जर अवेअरनेस आला तरच हे लोक त्याच्यामध्ये जाणून घेऊ शकतात की नैसर्गिक स्रोत जे आहेत ते पृथ्वीवरती पुन्हा निर्माण होणार नाही आहेत, कारण आपल्याला देतानाच पृथ्वीनं मुक्त हस्ते किंवा निसर्गानं मुक्त हस्ते दिलेलं आहे. मग त्याचा वापर आपण किती केला पाहिजे हे आपल्या मानसिकतेवरती अवलंबून आहे. यानंतर पुढील आव्हान आहे ते म्हणजे शासकीय धोरण, कारण शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील व विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागेल. त्यामध्ये वस्तूंचे उत्पादन करताना त्यांची पर्यावरणीय मूल्ये लक्षात घेऊन सर्व वस्तूंच्या किमतीची पुनर्रचना करावी लागेल. त्याचप्रमाणे अपारंपरिक ऊर्जा संसाधने जी आहेत, उदाहरणार्थ सौर ऊर्जा, गोबर गॅस व पवन ऊर्जा अशा उपकरणांवर सवलत द्यावी लागेल. त्याचप्रमाणे पर्जन्य संकलनासाठी म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सवलत द्यावी लागेल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने योजनांची अंमलबजावणी करावी लागेल. म्हणजे यामध्ये गोष्ट लक्षात येते की ज्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या पुनर्नवीकरणीय किंवा अपुनर्नवीकरणीय स्रोतांद्वारे ठरवण्यात याव्यात. हे शासकीय धोरणांमध्ये मुख्यतः दिसून येते की जसे पेट्रोल, डिझेल हे कधीतरी संपणार आहेत, ते जीवाश्म इंधनांचे साठे आहेत, त्यामुळे त्यांच्या किमती आत्ता आपण पाहतो आहोत की त्या जास्त आहेत. तर जे पुनर्नवीकरणीय स्रोत आहेत की जसं सौर ऊर्जा, गोबर गॅस किंवा पवन ऊर्जा यांच्या वापराकडे किंवा त्यातून होणाऱ्या फायद्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी शासन वेगवेगळी योजना किंवा वेगवेगळी धोरणे राबवत आहेत. पण लोकांची मानसिकता पडली स्वस्तात मस्त किंवा यूज अँड थ्रो वापरण्याची, की त्रास नको या दृष्टिकोनातून जी लोकांची मानसिकता बदललेली आहे त्या मानसिकतेतूनच शाश्वत विकासासमोर मोठी आव्हाने उभी राहिलेली आहेत आणि या सर्वांसाठी गरज आहे ती मानसिकता बदलण्याची, कारण हे जोपर्यंत आपणाला कळत नाही तोपर्यंत शाश्वत विकास कधीच शक्य नाही आणि ते सर्वस्वी माणसाच्या हातात आहे. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शाश्वत विकासासमोरील आव्हाने पाहिली. त्यानंतरच्या पुढील लेक्चरमध्ये आपण शाश्वत शेती या संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत. धन्यवाद.